नमस्कार मित्रांनो, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण खटल्यात 155 सेवानिवृत्तांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आहे। यामुळे वन नॅशनल इन्क्रिमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून पेन्शन मध्येही मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे। नेमकी काय आहे ही बातमी पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, मुख्य घडामोडी आणि न्यायालयीन निकाल। अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील तब्बल 155 सेवानिवृत्तांनी या संदर्भात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांमुळे आणि ॲडव्होकेट बालाजी शिंदे यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकामुळे हा ऐतिहासिक निकाल लागला आहे। न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याने आता वन नॅशनल इन्क्रिमेंट मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा होऊन त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे। विशेष म्हणजे शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांच्या पुढाकारातून ही सामूहिक चळवळ उभी राहिली। या 155 जणांशिवाय आणखी सुमारे 100 सेवानिवृत्तांच्या स्वतंत्र याचिका न्यायालयात प्रलंबित आहे। त्यांना या निकालामुळे मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे। या निकालानंतर शिक्षक भारती संघटनेने राज्यातील 2006 नंतर सेवानिवृत्त झालेल्या आणि अद्याप वन नॅशनल इन्क्रिमेंटचा लाभ न मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केलेले आहे। तर मित्रांनो, हा निकाल सेवानिवृत्तांच्या लढ्यांसाठी एक मोठा टप्पा ठरला आहे। ही माहिती तुमच्या सर्व सेवानिवृत्त आणि नोकरदार मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।